सर्वांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संकल्प यशाचा घोरपडे सर या मोफत मार्गदर्शन वर्गामध्ये मी घोरपडे सर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, तुम्ही वाचतोय, एका फुलाच्या हारात 36 फुले आहेत, तर असे 7 डझन हार बनवण्यासाठी किती फुले लागतील? अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो? बघा, आपल्याला या ठिकाणी कोणत्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. तर एक हार बनवण्यासाठी किती फुले लागतात? तर एक हार बनवण्यासाठी आपल्याला 36 फुलं लागणार आहे. आणि आपल्याला किती डझन हार बनवायचे आहेत? तर 7 डझन हार बनवायचे आहेत. 7 डझन हार बनवायचे आहेत. आता दुसरी अशी गोष्ट माहित पाहिजे आपल्याला की 7 डझन, आता 1 डझन म्हणजे किती? तर 12 फुलं. 1 डझन म्हणजे 12 हार. तर असे हार किती बनवायचे आहेत? तर 7 डझन बनवायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ 12 आणि 7 चा गुणाकार करावा लागेल. 12 7 84. आपल्याला किती हार बनवायचे आहेत? तर हार बनवायचे आहेत आपल्याला, हार जे बनवायचे आहेत ते 84 हार बनवायचे आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एका हारामध्ये 36 फुल लागतात, तर 84 हार बनवण्यासाठी किती फुलं लागतील? ही क्रिया करणे म्हणजे एकाची किंमत दिलेली आहे, अनेकांची किंमत काढायची आहे. या ठिकाणी आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागेल. मग गुणाकार कशाचा करायचा आहे? 84 गुणिले 36 अशा पद्धतीचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. मी हे पुसून घेतो. बघा, हार आपल्याला बनवायचे आहेत 84 आणि एका हारामध्ये किती फुलं आहेत? तर ती आहेत 36. मग 84 आणि 36 याचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे. बघा, जरा साईज मोठी करून घेतो. आपण 6चा पाढा अधिक 6ने आपण या 84 ला गुणून घेणार आहोत. 6 चोक 24, 2, 6 48 आणि 2 50 होणार आहे. हे 50 मी इथे लिहून घेतले. त्यानंतर 0 द्यायचा आहे दुसऱ्या संख्येने गुणण्या अगोदर. तर तो 0 दिल्यानंतर आता आपल्याला 3 ने गुणून घ्यायचा आहे. 3 चोक 12, 12 2, हातचाला 1, 8 त्रिक 24 किंवा 3 8 24 आणि 1 25. पुढे समोर संख्या नसल्यामुळे आणि ह्या आलेल्या दोन उत्तरांचा गुणाकार आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. या दोघांची बेरीज करायची आहे. बघा, 4 आणि 0 4, 2 आणि 0 2, त्यानंतर 5 आणि 5 10, 10 0, हातचाला 1, 2 आणि हातचालेला 1 3. म्हणजे आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे होतं किंवा 2 असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. या उदाहरणामध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, एकाची किंमत दिली असेल आणि अनेकांची किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागते. बऱ्याचशा मुलांच्या लक्षात येत नाही गुणाकार करायचा की भागाकार करायचा. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, या ठिकाणी जर क्ष अधिक 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 बरोबर 17 गुणिले 9, तर क्ष ची किंमत किती? या ठिकाणी आपल्याला क्ष ची किंमत काढायला सांगितलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी 17 किती वेळा दिलेली आहेत आधी काउंट करून घेऊया. 1 2 3 4, 17 4 वेळा दिलेली आहे. आणि इथे तर काय दिले? 9. म्हणजे आणखी क्ष म्हणजेच काय असणार आहे? क्ष म्हणजे क्ष ची किंमत ही हे 4 वेळा दिलेत ना, 1 2 3
4 म्हणजे क्ष ची किंमत ही 5 वेळा 17 आपल्याला बघा 17 गुणिले 9 केलेला आहे ना, मग इथे आपल्याला आणखी 5 क्ष ची किंमत 17 गुणिले 5 एवढी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 5 वेळा क्ष घ्यावा लागेल, क्ष 5 वेळा घ्यावा लागेल म्हणजे 17 गुणिले 5, 17 5 85 हे आपलं उत्तर यायला पाहिजे इथे. पर्याय क्रमांक 2 बघा, लक्षात येते का तुमच्या? कशावर लक्ष ठेवायचंय, कसा प्रश्न सोडवायचा आहे हा प्रश्न तुम्हाला इथे बघा 17 गुणिले 9, 17 गुणिले 9 आणि क्ष 17 इथे 17 4च वेळा आहेत, 1 2 3 4 वेळा. मग आणखी 5 वेळा 17 घ्यावं लागतील तेव्हा क्ष ची किंमत येणार आहे. म्हणून 17 गुणिले 5 म्हणजेच 85 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. चला पुढे जाऊया. अचानक घेतला क्लास. थोडीशी काल आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये एक सराव परीक्षा झाली आणि त्या सराव परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले होते आणि जी मुलांना कठीण वाटली तीच प्रश्न आपण घेतलेली आहे. बघा पुढचा प्रश्न असा आहे, थोडस सेट करून घेतोय व्यवस्थित. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणार आहे. प्रश्न अगदी सोपे आहेत. बघा हा प्रश्न जर आपण वाचून घेतला तर प्रश्न वाचूया. अक्षयचा पगार मासिक पगार एवढा आहे, म्हणजे महिन्याला मासिक या शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा लक्षात ठेवा. मासिक म्हणजे महिन्याला. तो महिन्याला पगार किती आहे त्याचा, तर 5272 रुपये महिन्याला त्याचा पगार आहे. 5272 रुपये असून त्याचा 4 माही खर्च म्हणजे 4 महिन्याला तो किती रुपये खर्च करतो, तर एवढे रुपये. 4 महिन्याला तो 7507 रुपये खर्च करतो. मग आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुढे काय विचारलाय, तर त्याची वार्षिक शिल्लक किती पडेल किंवा त्याच्याकडे वर्षाला किती रुपये शिल्लक राहतील. आता आपण जर इथे बघितलं तर महिन्याला त्याचा पगार एवढा आहे, म्हणजे 12 महिन्याला पगार किती असतो, तर मग आपल्याला 1 महिन्याचा पगार दिलेला आहे आणि 12 महिन्याचा पगार आपल्याला काढायचा आहे, बरोबर का नाही. मग आपण आधी 12 महिन्याचा पगार काढून घेऊया. तसा गुणिले 12 केलं आपण, 12चा पाडायचं 12 दोन्ही 24, 24 ला 4 हातच्याले 2, 12 7 84, 84 मध्ये 2 मिळवले 86 झाले, 86 हातच्याले 8, 12 दोन्ही पुन्हा 24, 24 आणि 8 होतात 32 विद्यार्थी मित्रांनो. 32 ला 2 हातच्याले 3, 12 पंचे 60 आणि 60 मध्ये 3 मिळवले 63, म्हणजे त्याचा पगार वर्षाचा पगार आहे 63,264 रुपये. आता 4 महिन्याला तो एवढे खर्च करतो, 4 महिन्याला 7507 रुपये खर्च करतो. मग 4 महिने 4 वर्षाला किती महिने असतात, 12 महिने. मग 4 चे जर आपण गट केले, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, म्हणजे 3 टप्पे होतील 4 चे. म्हणून आपण याला 3 ने गुणायचं. का गुणायचं, कारण 12 महिन्याचे जर आपण 4 महिन्याचे गट पाडले तर ते 3च होतील. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 3 टप्पे होतील. म्हणून आपण खर्च त्याचा काढून घेऊया. बघा 7 3 21, 21 ला 1 हातच्याले 2 आणि 3 आणि 0 याचा गुणाकार विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता गुणाकार 0 येतो. तर मग 3 3 0 0 आणि हातच्याले 2 ते 2 घेतो. 3 5 15, 15 5 हातच्याला 1, 3 7 21 आणि 1 22, म्हणजे आपल्याला काय मिळालेले, वर्षभराचा पगार त्याचा मिळालेला आहे
आणि वर्षभराचा त्याचा खर्च मिळालेला आहे. मग आता शिल्लक कसे राहत असतात? आपल्याकडे असणारे पैसे त्यातून आपला खर्च वजा केला की आपल्याकडे शिल्लक राहतात. मग आपल्याकडे किती पगार आला होता त्या अक्षयकडे? तर तो पगार आला होता 63,264 रुपये. आणि त्याने खर्च किती केला? खर्च वजा करून टाकूया म्हणजे आपल्याला शिल्लक राहते 22,521 रुपये. मग वजाबाकी करूया विद्यार्थी मित्रांनो. 4 1 गेला, 3 राहिले, 6 2 गेले, 4 राहिले, 2 1 5 जात नाहीत म्हणून हे 2 वर घ्यायचे. त्या 3कडनं 1 इथे घ्यायचा आणि 3कडे 2 शिल्लक राहिले. मग 12 मधून 5 गेले तर राहतात 7 आणि 2 गेले 0 राहिले, 6 मधून 2 गेले 4 राहिले. तर त्याचा शिल्लक किती आहे? तर ती शिल्लक आहे विद्यार्थी मित्रांनो 40,743. तर तो पर्याय किती दिसतोय? 40,743 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. मला माहिती आहे आता बरीचशी मुलं जॉईन नसणार आहेत, पण थोड्या वेळाने किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते बघा. त्यानंतर चौथा प्रश्न असा होता विद्यार्थी बघा, 7 तास 10 मिनिटं वजा 3 तास 40 मिनिटं बरोबर किती मिनिटं किंवा किती, असा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपण काय काय चुका करतो बघा. आणि हा प्रश्न कसा सोडवायचा? आपण काय करतो, नेहमी आपला वजाबाकी ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करतो, पण घड्याळाची वजाबाकी ही वेगळी आहे. इतर ज्या वजाबाकी असतात आपल्या रेग्युलर ती वेगळी आणि घड्याळाची वजाबाकी मात्र वेगळी आहे. तर बघा तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी सांगतोय. आपण हे सोडून बघूया. बघा मी वेळ लिहून घेतोय 7 तास इकडे तासाचं घर आहे हे इकडे तास लिहितोय तास आणि इकडे आपण घेऊया जागा इकडे लिहितोय मी इथे 7 तास आणि 10 मिनिटं आहेत विद्यार्थी मित्रांनो. इकडे मिनिट आहे आणि त्यातनं आपल्याला काय वजा करायचंय 3 तास 40 मिनिटं. मग वजा 3 तास 40 मिनिटं ही वजाबाकी करताना लक्षात ठेवा. आता 10 मिनिटांमधून 40 मिनिटं जातील का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, या तासामधून हे जे 7 तास आहेत ना या तासामधून 1 तास इकडे घ्यायचं आहे आपल्याला. 1 तास इकडे घ्यायचं. ऑलरेडी आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. मी ती 10 मिनिटं इथे बाजूला लिहून घेतोय. खूप महत्वाची वजाबाकी लक्षात ठेवा. आणि 1 तास मी इकडे घेणार आहे. 1 तास इकडे घेणार आहे. आता 1 तास इकडे घेतला म्हणजेच किती मिनिटं इकडे येऊन मिनिटामध्ये रूपांतर झालं त्याचं. बघा आपले पहिले 10 मिनिटं होते, नंतर आपण 1 तास इकडे घेतला, त्या तासाचं मिनिटामध्ये रूपांतर झालं. ती मिनिटं किती आली? आता एकूण मिनिटं किती झाले? पहिले 10 आणि आता नवीन घेतलेले इकडचे आपण घेतलेले उसने म्हणू आपण त्याला, तर ते घेतलेले 60 म्हणजे 70 मिनिटं झाली. बघा मग आपण इथे 70 लिहून घ्यायचे आहेत वर. 70 मिनिट लिहिले मी. आता मला सांगा या तासातनं 1 तास तिकडे गेला होता म्हणजे याच्याकडे राहिले होते 6 तास आणि मिनिटाचा जर विचार केला तर इकडे 70 मिनिटं झाली. आता 70 मिनिटांमधून 40 मिनिटं जाऊ शकतात की नाही? तर जाणार आहे, जाऊ शकतात, वजा होऊ शकतात. मग 70 बघा 0 7 4 गेले 3 राहिले इथे 30 आणि 6 तासातनं 3 तास जाऊ शकतात. मग 6 मधून 3 गेले 3 म्हणजे 3 तास 30 मिनिटं. आपला पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे होता? पर्याय क्रमांक 3 हा असायला पाहिजे. 3 तास 30 मिनिटं. वजाबाकी करताना काय काळजी घ्यायची लक्षात आली का? रेग्युलर पद्धतीने जर वजाबाकी केली घड्याळाची तासांची आणि मिनिटाची तर ते उत्तर आपलं येणार नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला अशा पद्धतीने करावं लागणार आहे.
तर पुढचा प्रश्न बघूया. हा एक प्रश्न होता बघा. बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा जणांचा चुकलाय किंवा माहित नसेल त्यांचं चुकलं असेल, ज्याला येतं त्यांचं बरोबर असणार आहे, ज्याला माहिती असणार आहे त्यांचा. बघा प्रश्न काय होता. रॉबर्ट जवळ 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये या किमतीच्या समान संख्येत नोट आहे. जर त्याच्याजवळ 510 रुपये असतील तर 5 रुपये व 2 रुपयाच्या नोटा किती असतील, असा प्रश्न. म्हणजे आपल्याला प्रश्नावरून काय लक्षात येते की त्याच्याकडे 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये या समान नोट आहेत आणि सगळी एकूण रक्कम किती आहे. ती रक्कम आहे 510 रुपये. 510 रुपये. ₹510 आहे बघा. हा तर फोन मध्येच येत होता 510. बघा 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयाचे मिळून अशा आपल्याकडे 510 रुपये आहेत. तर 5 रुपये आणि 2 रुपयाच्या नोटा किती आहेत, म्हणजे 5 रुपये आणि 2 रुपयाच्या नोटा किती आहेत ते काढायचं आपल्याला. मग अशा वेळेस सिंपल काय करायचं आहे, तर ही जी रक्कम आहे, एकूण रक्कम जी आहे ती 510 रुपये ती घ्यायची आहे आणि ही जे समान नोटा कितीच्या आहेत, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये यांची बेरीज करायची आहे. बेरीज किती होते, 10, 15, 15 आणि 2 17 रुपये, 17. मग या 17ने 510 भागिले 17 करायचं आहे विद्यार्थ्यांना. सिंपल 17चा पाढा बघा. 17 × 17, 17 × 2 = 34, 17 × 3 = 51, 17 × 3 = 51 आलेले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 17ने 0ला भागलं, शिल्लक काय राहिले, तिथे 0 राहिले, वरून 0 उतरून घेतला. 17ने 0ला भागलं तर भागाकार काय येतो, 0 येतो. मग आपल्याला हे जे उत्तर आलेलं आहे भागाकार 30 आलेला आहे. ह्या 30चा अर्थ असतो रॉबर्ट जवळ 2 रुपयाची 30 नाणी आहेत, 5 रुपयाचे 30 नाणे आहेत आणि 10 रुपयाचे 30 नाणे आहेत. आपल्याला एकूण नाणे विचारलेत का, नाही. तर आपल्याला काय विचारले, 2 रुपये आणि 5 रुपयाचे नाणे किती. मग 2 रुपयाचे 30 असणार आहे आणि 5 रुपयाचे सुद्धा किती असणार आहे, 30 असणार आहे. या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती किती नाणी असणार आहेत, 60. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. 60 बरोबर दिसत नाही का, हे बघा 60. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. हा प्रश्न कसा सोडवायचा लक्षात ठेवा. एकूण रकमेला या रकमेने भागायचे. 2 रुपये यांची बेरीज करायची. 2 रुपये अधिक 5 रुपये अधिक 10 रुपये 17, ती झाली 17. 17ने त्या एकूण रकमेला भागल्यानंतर एका प्रकारचे नाणे किंवा एका प्रकारच्या नोट आपल्याला समजणार आहेत 30. मग आपल्याला किती प्रकारचे विचारल्यात, 2 प्रकारचे विचारलेत, 2 रुपये आणि 5 रुपयाच्या, म्हणून 30 अधिक 30 बरोबर 60. पुढे हा एक प्रश्न होता बघा. मुलांनी खूप घाई केलेली आहे या प्रश्नामध्ये आणि बऱ्याचशा जणांनी चुकवलेला सुद्धा आहे. काय प्रश्न होता, 19च्या पाढ्यात 2 अंकी विषम संख्या किती आहे. 19च्या पाढ्यामध्ये 2 अंकी विषम संख्या किती आहेत हे सांगायचं होतं. दोन अंकी विषम संख्या किती आहेत हे सांगायचं होतं या ठिकाणी. तर 19चा जर पाढा आपण बघितला तर 19 मुलांनी पटकन 19 × 1 = 19, 19 × 2 = 38, 19 × 3 = 57 असं केलं आणि त्यांना काय वाटलं की तर मुलांनो या ठिकाणी पाढा आपल्याला लक्षात असला पाहिजे. 2 अंकी संख्या हा एक शब्द महत्त्वाचा आहे, तो एक असला पाहिजे लक्षामध्ये. 2 अंकी आणि त्या पण कशा असल्या पाहिजे, विषम असल्या पाहिजे. तर बघा 19